दौऱ्यावरून महायुतीने टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी स्वाभिमान गहाण ठेवल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे, तर उद्धव ठाकरे राष्ट्रीय नेते झाल्याचा दावा समर्थकांनी केला। ठाकरेंचा दिल्ली दौरा मात्र महायुतीने ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे, तर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर महायुतीने टीका करायला सुरुवात केली आहे। वाढीव जागा आणि मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी ठाकरेंनी स्वाभिमान गहाण ठेवल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केलाय, तर उद्धव ठाकरे आता राष्ट्रीय नेते झाल्याचा दावा ठाकरे समर्थकांनी केलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा जो 3 दिवस दिल्ली दौरा आहे त्याच्यावरून राजकारण पेटल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर भाजप आणि शिवसेनेनं टीकेची झोड उठवली आहे। मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस समोर शरणागती पत्करल्याचा आरोप भाजपनं केलाय। उद्धव ठाकरे काँग्रेस समोर झुकल्यानं मातोश्रीचा सन्मान गेल्याचा आरोपही भाजपनं केला। पण सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी ही वैचारिक युती, हिंदुत्वाचा विचार सोडत काँग्रेस सोबत उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली। पण आता जागांसाठी 2-4 जागा कमी जास्त यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीच्या फेऱ्या मारतायत, दिल्लीत जाऊन बैठका करतायत। त्यामुळे मातोश्रीचा सन्मान गेला, हिंदुत्वाचा विचार गेला, सत्तेसाठी आत्मसन्मानही गेला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गुंडाळून ठेवल्याचा आरोप भाजपनं केला। आपल्याला माहिती आहे की सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व करत असताना त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही, माझ्या कुटुंबातला कोणी निवडणूक लढणार नाही। परंतु बाळासाहेब जाताच केवळ निवडणूकच नाही तर हिंदुत्व सुद्धा यांनी गुंडाळून ठेवलंय आणि बाळासाहेब जे बोलले त्याच्या उलट वागतायत सगळे ते आता। खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी आत्मसन्मान गहाण ठेवल्याचा आरोप शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलाय। बाला साहब जी के सुपुत्र एक कुर्सी पाने के लिए महाविकास आघाड़ी का आने वाले चुनाव में उनको चेहरा बनाया जाए, इसके लिए ये प्रार्थना लेकर के वो दिल्ली गए हैं और कांग्रेस के नेताओं के सामने घुटने टेक रहे हैं। यह निश्चित तौर पर उबाठा के लिए शर्मनाक है। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं भाजप शिवसेनेचे आरोप फेटाळलेत। उद्धव ठाकरे देश पातळीवर विरोधकांचा चेहरा झाल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला। उद्धवजी ठाकरे साहेब एक फक्त राज्याचे नाहीत, एक देशाचं नेतृत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि हे सगळ्यांनीच कबूल केलंय। कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो भारतीय जनता पार्टीविषयी एल्गार पुकारला तो आज देशात जाऊन पोहोचलेला आहे। दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कानावर गोळी गेलेली आहे। मला वाटतं येणाऱ्या काळात ती गोळी बरोबर भारतीय जनता पार्टीला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली बसेल। महायुती आणि महाविकास आघाडीची कार्यपद्धती वेगळी आहे। आता मातोश्रीवर बसून राजकारण करता येत नाही हे सुद्धा उद्धव ठाकरेंना कळून चुकलंय। त्यामुळेच उद्धव ठाकरे दिल्ली दौरे करू लागलेत, पण उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या रणनीतीवरूनच टीकाही होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।